आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 घडामोडी। मुंबईचा पारा 37 अंशांवर, पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांसह आर्द्रता कमी झाल्यानं मुंबईच्या वातावरणामध्ये अचानक बदल। सोमवारी देशभरातील सर्वाधिक कमाल तापमानाची मुंबईमध्ये नोंद। मुंबईतील झोपडपट्ट्यांच्या स्वच्छतेवर आतापर्यंत मुंबई महापालिकेकडून वर्षाला 75 कोटी रुपये खर्च। यापुढे एकाच कंत्राटदाराला स्वच्छतेची जबाबदारी दिली जाणार। पालिका वर्षाला 4 पट म्हणजे तब्बल 300 कोटी रुपये खर्च करणार। मुंबई पालिकेकडून करदात्यांना सोमवारपासून नवे कर देयक पाठवण्यास सुरुवात। मार्च 2024 पर्यंत हा कर भरावा लागणार। कालावधीमध्ये कर न भरल्यास प्रत्येक महिन्याला 2% व्याज देखील भरावं लागणार। एसटी महामंडळ कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर मागील 15 दिवसांपासून उपोषण सुरू। राज्य सरकार उपोषणकर्त्या संघटनांसोबत चर्चा करणार। आज तोडगा निघण्याची शक्यता। 6 वर्ष पूर्ण असतील तेव्हाच पहिलीमध्ये प्रवेश। सर्व शाळांनी प्रवेशाच्या वेळी मुलांचं इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशाचं वय किमान 6 वर्ष असल्याची खात्री करावी। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे आदेश। मुंबई पालिकेनं 25 प्रशासकीय विभागातील कामांसाठी 150 कोटींच्या 36 निविदा मागवल्या। माजी नगरसेवकांच्या आरोपांनंतर पालिकेची भूमिका। मुंबईतील म्हाडाच्या 173 दुकानांसाठी आज जाहिरात। म्हाडा प्राधिकरणाला ई लिलावातून किमान 125 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता। मुंबईमध्ये मेट्रो 2B मार्गिकेवर चित्रपट सृष्टीचा इतिहास उलगडणार। MMRDA अंधेरी पश्चिम ते मानखुर्द मार्गिकेतील खांबामध्ये पार्क उभारण्यात येणार। शहापूरच्या शेलवलीमध्ये बंजर जमिनीवर नवनवीन प्रयोग करत घेतलं लाखोचं उत्पन्न। 2 एकर जमिनीवर विविध पिकांची लागवड करत शेतकऱ्याचा अनोखा उपक्रम।